त्याच्या बरोबर लागणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे जे नॉलेज चाललंय ना, हे खूप महत्वाचं आहे. आज अरुण सरांचा एक्सपिरियन्स ऐकताना आपण बघितलं की एक साधं रिलॅक्सेशन म्हणजे रेस्ट, माइंडला रेस्ट असू दे. कारण ज्या वेळेला ताणतणावामुळे येणाऱ्या आजारांना ना, ताणतणावामुळं ज्या ज्या गोष्टी बॉडीचे सिम्पटम्स वाढतायत नको असणारे, त्या गोष्टीला तणाव कमी करा म्हणजे बॉडीला रेस्ट द्या. कारण त्याला स्वतःच काम रिपेरीसाठी अवधी द्या. जेवढा अवधी तुम्ही क्वालिटी द्याल ना, तेवढं तुमची हेल्थ खूप छान काम करणार आहे. पण ती रेस्ट द्यायची कशी? आता झोपायचं माहिती नाही का हो सगळ्यांना? सगळ्यांना झोपायचं माहितीये, पण क्वालिटी झोप कशी घ्यायची हेच माहिती नाहीये. ह्या झोपेमुळं, झोप न घेतल्यामुळं काय होतं हेही खूप लोकांना माहितीये. काय नाही, झोप नाही झाल्यामुळं साधं सकाळी चिडचिड चालू होत्या, ऍसिडिटी, बॉडी पण सिम्पटम्स द्यायला चालू करत्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण अनुभवतो, पण आपण सिरियस नाही होत. आणि सिरियस होतो कधी? नॉलेजमुळं. त्यामुळे आता आपण जाणार आहोत, अनिल सर तुमचा एक्सपिरियन्स आपण उद्याला घेऊ. आता आपण जाणार आहोत, आज आपल्याला टॉपिक आहे झोप, आणि तो आहे डॉक्टर प्रसाद सर देणार आहे. प्रसाद सरांची प्रॅक्टिस खूप वर्षाची आहे, म्हणजे डॉक्टर आहे, त्याचबरोबर छानपैकी स्वतःवर काम केलंय, स्वतःवर काम करून आपल्याला ते बोलायला लागले. झोपेवर एवढं नॉलेज घेतलं, एवढं नॉलेज घेतलंय, त्यांच्या बाकी सगळ्या लोकांना माहित आहे, त्यांना झोप लय प्रिय आहे. ओके, मग जाऊ आता हेच ऐकायला डॉक्टर प्रसाद सरांच्याकडे. योग शिक्षक पण आहेत बरं का ते, त्यामुळं जाणार आहोत प्रसाद सरांच्याकडे. सुमेध सर ऑल म्यूट टाका, जोरदार क्लॅप करणार आहोत. डॉक्टर म्हणतात सगळंच सांगतात ताई, बसल्या बसल्या झोपतात माहितीये का, ती निद्रा राणी यांच्यावर लईच प्रसन्न आहे म्हणे, आणि एवढी चांगलंच आहे ना. माहिती म्हणून त्यांच्याकडे दिल्या. जरा एक्सप्लेन करा की निधरा राणी. नाही आता काही एक्सप्लेन नको, सगळंच सांगतात सांगताय म्हणतात त्यांनी. त्यामुळं एक छोटी कोण हिंट आहे दिली. बघूया तरी राणी ती. ती निद्रा राणी हो, ती घेतल्या त्यांच्यावर लईच फिदा आहे ती. कारण यांनी सारखं बसल्या बसल्या पण रिलॅक्स होता, प्रॅक्टिस तशी आहे म्हणून. ओके, कंटिन्यू. ओके, थँक्यू ताई. जसं अनम्यूट करा सर. मी सारखा हात बाहेर करताय म्हणताना आहे बघा ते, आता आणि केलं गोष्ट घ्या. मग अशी नेटचा इश्यू झाला होता ते. अच्छा, जसं संकना सरांचं असू दे, अरुण सरांचं असू दे, ह्या गोष्टीवरती कुठलाही विश्वास नव्हता. सेम सेम कॅटेगरीमध्ये पण मीच होतो. कारण आम्ही जे प्रयत्न करत होतो त्यांना सातत्याने कधीही यश आला नव्हता. का? त्याला राईट नॉलेज नव्हतं, राईट जे ट्रॅक पाहिजे होतं ते ट्रॅक नव्हतं. त्यामुळे स्वतःवरती आम्ही काम करायला तयार नव्हतो. ताई दादाने ज्या पद्धतीने आमच्यावरती काम केलं, कमी ज्यावेळेला रिप्लेस करावी लागणार होती, त्या सगळ्या गोष्टी ह्या शताशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर इथे जी माहिती मिळतो, इथे जे नॉलेज मिळतं, आणि ताई दादांचं आमच्यावरती सातत्याने दिलेलं प्रयत्न, त्याच्यामुळे माझा ऑपरेशन पण टळला. आणि हृदयावरचं लोड कमी झाल्यामुळे ज्या माझ्या ब्लड प्रेशरच्या 4 गोळ्या होत्या, हळूहळू त्याही कमी झाल्या. पण हे अशा कुठल्याही पावडरी खाऊन आपल्याला उपयोग होतो का, हा माझा प्रश्न होता. आणि माझ्याकडे येणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा मी तशा पद्धतीनेच मी सांगत होतो, असं का उपयोग होत नाही. पण आता ह्याच्यामुळे ना खूप मला उपयोग झालाय. आणि त्याच्यातलं जो आतला जसं आपलं फिटनेसच्या बाबतीत आपण जर म्हणायला गेलो ना, आपण 80% आहार, 20% तुमच्या गरजेनुसार, म्हणजे शारीरिक क्षमतेनुसार, वयानुसार तुम्हाला जे लागतं ते योगा, एक्सरसाइजेस, वॉक, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आपला माइंडसेटचा खूप मोठा रोल असतो. त्याला 100% रोल आहे. आणि या माइंडसेटच्या रोलमध्ये सगळ्यात मोठा इश्यू असतो तो आपला झोपेचा असतो. आणि हा जर का झोपेचा आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह झाला, आपलं माइंडसेट, आपल्या ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीवरती आपल्याला 100% त्याचा इफेक्ट यायला चालू होतो. आणि ह्या म्हणजे झोप, ऍक्च्युली झोप हे ना कम्पॅरेटिव्हली तसं बघायला म्हटलं तर निरोगी आयुष्याचं मूलभूत आधार म्हणायला काही हरकत नाही.
कम्पॅरेटिव्हली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपण सगळ्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतो. व्यायामावरती कॉन्सन्ट्रेट करतो, योगावरती कॉन्सन्ट्रेट करतो, आपल्याला ज्या ज्या बाकीच्या गोष्टीवरती आपण जे कॉन्सन्ट्रेट करतो, आणि सगळ्यात मॅक्झिमम दुर्लक्ष केलेला आपला जो पार्ट आहे आणि मॅक्झिमम आपल्या शरीराला उपयोग होणारा जो पार्ट आहे ती आपली झोप आहे. त्याच्यावरतीच ना आपण खूप त्याच्यावरती दुर्लक्ष करतो. कारण ना जेवढं आपलं अन्न असू दे, पाणी असू दे, श्वास जेवढं महत्वाचं आहे तेवढं ना आपलं झोपही तेवढं महत्वाचं आहे. कारण आपला जो आता जो आधुनिक जीवनशैली असू दे, वाढलेला ताणतणाव असू दे, मोबाईलचा अतिवापर असू दे, अनियमित सगळ्या गोष्टीचं आपलं कामाचं, कारण आता अरुण सर म्हटले ना पूर्वी ते शिफ्ट ड्युटीमध्ये होते, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आपलं झोपेचं प्रॉब्लेमचं बऱ्याच लोकांच्या मध्ये हळूहळू वाढत चाललंय. झोप ना जवळजवळ भारतीय लोकांच्या 50% लोकांच्या झोपेचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण कम्पॅरेटिव्हली आपण जर का बघितलं, पूर्वी जास्त झोपणारा आळशी समजलं जायचं. हा, आणि त्याला म्हटलं जातं ते काय कायम झोपलेले असते, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जात होतं. पण आता झोपेवरती एवढं रिसर्च आहे, एवढं रिसर्च आहे, कारण त्या रिसर्च नंतर काय समजलं की झोपेमुळे ना आपलं हे सिद्धच झालंय की आपल्या मेंदूची दुरुस्ती आणि शरीराची दुरुस्ती, ज्याला आपण रिपेअर म्हणतो, पुनर्बांधणी म्हणजे काय, त्याला आपण रिकव्हरी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि पुनरुज्जीवन म्हणजे काय, आपलं रिजनरेशन, हे ना आपलं सर्व्हिसिंग सेंटर, म्हणजे आपण म्हणतो गाडी आपण सर्व्हिसिंगला नेतो, ऑइलिंग होतंय, सर्व्हिसिंग होतंय, त्याचं बाकी सगळ्या गोष्टीचं प्रॉपर सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स होतो. झोपेमध्ये ना आपल्या पूर्ण बॉडीचं मेंटेनन्स होऊन आतून सगळ्या ज्या गोष्टी रिपेअर व्हायला पाहिजेत त्या गोष्टी झोपमध्ये होत असतात. तर मग झोप म्हणजे काय? हा, झोप म्हणजे काय आपण जर बघायचं म्हणलं, झोप हे ना नॅचरल नैसर्गिक आपल्या शरीराची जैविक अवस्था आहे, म्हणजे आपलं बायोलॉजिकल अवस्था आहे, जिथं शरीर विश्रांती घेत असते, शरीर विश्रांती घेत असते, पण आपले जे इंटरनल पार्ट्स आहेत, मग मेंदू असू दे, हृदय असू दे, फुफ्फुस असू दे, आपलं डायजेस्टिव्ह ट्रॅक असू दे, ह्या सगळ्या गोष्टीला ना ते काम चालूच असतं. म्हणजे कम्पॅरेटिव्हली, म्हणजे फिजिकली आपण प्रेझेंट जरी नसलो, आपल्या आतले जे इंटरनल आपले जे ऑर्गन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी 24 तास 24/7, म्हणजे आपण बर्थ पासून आपल्या लास्ट ब्रेथ पर्यंत आपलं हे सगळं काम चालू असतं. पण हे झोप ह्या सगळ्या गोष्टींना पुष्टी देण्याचं, एनर्जी देण्याचं, प्रॉपर आयुष्यभर ते मेंटेन करण्याचं काम आपलं करत असते. तर झोपेमध्ये झोप आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होतो, सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर पेशींची दुरुस्ती, मी मगाशी बोलल्याप्रमाणे हॉर्मोन्सचं प्रॉपर संतुलन, कारण आपलं प्रत्येक शरीराची कुठलीही क्रिया असू दे, हॉर्मोनल इम्बॅलन्स जर झाला हे 100% थेरपी आहे. आता मगाशी सर म्हटलं, ऍक्च्युली आमच्या दृष्टिकोनातून, एका दृष्टिकोनातून जरासं चुकीचं आहे, म्हणजे अरुण सर काय म्हटले, गेले वर्षभर त्यांनी दवाखान्यालाच गेलो नाही म्हटले. हा, फक्त काहीतरी डोळ्यात एकदा गेलं आणि त्याच्यासाठी त्यांनी दवाखान्यात गेले. तसं बघायला गेलं तर आमच्या तिथल्या ह्याला थोडंसं ते नुकसानकारक आहे. पण का, त्यांची प्रतिकार शक्ती वाढली त्याच्यामुळे ना त्यांनी डॉक्टरांच्या दुरुस्तीकडे गेले नाहीत, स्वतःच त्यांनी शरीराची दुरुस्ती केली, कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती जी इम्युनिटी आहे ना, ती इम्युनिटी वाढवण्यामध्ये हे झोप पण आपल्याला मदत करते. पहा, आता बघा, आपलं कुठलंही काम असू दे बरं का, कुठलंही काम असू दे, जर का आपलं ब्रेनचं फंक्शन, मेंदूचं फंक्शन जर का प्रॉपर जर नसेल, जर का तिथले जे रिफ्लेक्सेस जायला पाहिजेत, म्हणजे आता हे काम करायचं आहे, ह्या गोष्टीला जे रिफ्लेक्सेस प्रॉपर जायला पाहिजेत, ज्या त्या वेळेला त्याचं प्रॉपर ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, ते जर नाही झालं ना आपलं असंतुलन होतं. त्याच्यामुळे आठवणी असू देत, मेंदूचं आठवणी ज्या त्या वेळेला ते प्रॉपर बाहेर यायला पाहिजेत, ज्या त्या वेळेला ते प्रॉपर रिफ्लेक्सेस आपल्याला काम करणं गरजेचं असतं. त्यामुळं मेंदूची क्षमता, स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्याबद्दल तिथनं रिलीज होणाऱ्या रिफ्लेक्सेस, तिथनं प्रॉपर संवेदना, प्रॉपर सिग्नल, सगळ्या गोष्टी जे जायला पाहिजेत त्याचं एक प्रकारचं रेग्युलेशन असताना या झोपेमुळे होत असतं. आता बघा, आपण मागे पण मी एकदा बोललो होतो की मायकल जॅक्सन वारला कशामुळे माहितीये का, त्याची झोप प्रॉपर नव्हती, आणि झोप प्रॉपर येण्यासाठी जो एक्स्ट्रा जो डोसेजच्या जो गोळ्या खात होता, त्याच्यामुळे मेंदूमध्ये एक प्रकारचं ऑटो इम्युन डिसीज झाला, आणि त्या ऑटो इम्युन डिसीजमुळे त्याची मृत्यू झाली. हा, म्हणजे काय, त्याची जे आतले जे मेंदूची जे क्लिनिंग सिस्टीम जी असते,
तर मेंदूची क्षमता चांगलं तर पूर्ण आपलं शरीर चांगलं, कारण आपले सगळे मेन सेंटर्स आपल्या मेंदूमध्ये आहेत. तिथलं जर का क्लिनिंग जर का प्रॉपर होतील, त्याला आपण ग्लायल सेल्स म्हणतो. ते ग्लायल सेल्स काय करतात, आपल्या मेंदूचं क्लिनिंग काम करत असतात. आता ग्लायल सेल्सची क्षमता जर प्रॉपर जर पाहिजे असेल आणि तिथलं जर का क्लिनिंग जर प्रॉपर व्हायला पाहिजे असेल, तर आपल्याला ना ह्या झोपेचं प्रचंड त्याला उपयोग होतो. आता शरीर ऊर्जा लागते 24/7. आत्ता पण लागतं आणि पुढं पण लागतं. आणि झोपेत जर का आपलं शरीर रिपेअर जर झालं, प्रत्येक पेशीची आपली क्षमता वाढते. आणि ज्यावेळेला प्रत्येक पेशीची क्षमता वाढते, हळूहळू आपलं जे शरीराची ऊर्जा, शरीराचं क्षमता वाढल्यामुळं आपण कुठलाही टास्क आपण इझिली करू शकतो. आता झोप हे झालं किंवा झोपेचा उपयोग झाला, पण झोपेकडे आपण दुर्लक्ष का करायला लागलोय? झोप आपलं का कमी व्हायला लागले, ह्याची जर का कारण आपण बघितलं तर आता बाकी सगळ्या गोष्टी मला माहिती काय बोलणे तर सगळ्यांना माहितीच आहे. मोबाईल आहे, टीव्ही आहे, सोशल मीडियाचा रात्री उशिरापर्यंत आपण वापर करतो. ऑफकोर्स मानसिक ताणतणाव त्याला कारण असतं. चिंता असते, नैराश्य असतं. कॅफिनेटेड ड्रिंक्स जे केमिकल कॅफिनेटेड ड्रिंक्स दे कॉन्ट्रीब्युट अ लॉट टू लॉस ऑफ स्लीप. आपलं जो आहे, आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे ते बायोलॉजिकल कॅफेन आहे आणि त्याचं शरीरामध्ये राहण्याचं जे त्याला आपण हाफ लाईफ म्हणतो. हाफ लाईफ म्हणजे काय, आपलं एकदा आपण जे कॅफेन जर घेतलं शरीरामध्ये, शरीराच्या रक्तमध्ये जे त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते राहण्याचं प्रमाण आपलं बायोलॉजिकल कॅफेन असल्यामुळं शरीराच्या ब्लड स्ट्रीम मध्ये ते खूप कमी काळ राहतं. शरीर स्वच्छ करून ते फास्ट निघून जातं. त्याच्यामुळे कॅफिनेटेड ड्रिंक्स तुम्ही घ्यायला लागले बरोबर आहे, पण कॅफिनेटेड ड्रिंक्स जे केमिकल स्वरूपात असेल तर त्याचं इफेक्ट आपल्या झोपेमुळे होत असतं. ऑफकोर्स मग अशी सर म्हटले शिफ्ट ड्युटीचा हा प्रॉब्लेम असतो. अनियमित आपण जर का रोज जर का झोपेची वेळ आपण जर चेंज करत असेल, आपलं स्लीप सायकल बिघडतं. ऑफकोर्स इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल, आपल्याला कुठल्याही शरीराचा व्यायाम नसेल, स्लीप ॲपनिया जे अरुण सरांना प्रॉब्लेम होता, घोरणे, वेदना म्हणजे काय काय असतात, जॉईंट पेन्स असू शकतं, ॲस्थमा असू शकते, हृदयाशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो, सिव्हिअर ॲसिडिटी, त्याच्यामुळे पण आपलं झोप बिघडतं. कारण का, जर का खूप पित्त जर असेल ना, रात्री आपल्या अन्ननलिकेत ते पित्त येऊन साठतं आणि आपल्याला ते झोप डिस्टर्ब करतं. आणि त्याचं ना हार्ट अटॅक ह्या सध्या गोष्टीमध्ये आपण ते डिफरन्शिएट करून त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. ठराविक उत्तेजके असतात बरं का त्याच्यामध्ये पण, औषधांमध्ये पण, ते सुद्धा कम्पॅरेटिव्हली थोडे स्टिरॉइड्समुळे पण आपलं झोप डिस्टर्ब होण्याची शक्यता असतं. आता ह्याचे इफेक्ट्स आपण जर का बघायचं म्हटलं तर त्याच्या ना फिजिकल पण इफेक्ट आहेत आणि आपल्या मनावरती पण इफेक्ट आहेत. आता मनावरती आणि मेंदूवरती इफेक्ट जे होतात ते जर का आपण बघायचं म्हटलं, ऑफकोर्स कॉन्सन्ट्रेशन कमी येतं, निर्णय क्षमता आपली कमी होते. ह्या का कमी होतं, आपलं स्मरणशक्ती पण कमी येतं. कारण तिथं आपला जो इमोशनल डिस्टर्बन्स होतो आणि इमोशनल डिस्टर्बन्स झाला ना, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं प्रॉपर होत नाही, कारण आपलं अलर्टनेस कमी होतं. आणि अलर्टनेस कमी होतलं की आपलं पॉझिटिव्हिटी कमी होते, पॉझिटिव्हिटी कमी होतली की आपलं कॉन्फिडन्स कमी होतो आणि कॉन्फिडन्स कमी झालं तिथे मानसिक ताणतणाव वाढतो आणि बाकी सगळ्या गोष्टीला आपण त्याला 100% आपल्याला प्रॉब्लेम यायला चालू होतो. बॉडीली आता हे झालं मनावरचं आणि ब्रेनवरचं परिणाम आणि त्याचे शरीरावरती काय परिणाम होतो. ऑफकोर्स ह्या ज्या आपण सध्या अर्थात जे काम करायला लागलोय ना स्वतःवरती, त्याच्यावरती म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, संधिवात आहे, सोरियासिस आहे, वजन आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं काम ह्या झोपेमध्ये होत असतं. कारण सेल टू सेल रिपेअर करण्याचं, बॉडीला एनर्जी देण्याचं हे सगळं काम आपल्या झोपेमध्ये होत असतं. कारण तिथं आपल्या स्नायूंची दुरुस्ती होत असते आणि ज्या वेळेला स्नायूंची दुरुस्ती होते ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टींना कारण एकदा स्नायूंची दुरुस्ती झाली की ज्या गोष्टीसाठी आपण जे काम करायला लागलोय त्याला प्रॉपर रिझल्ट यायला चालू होतं. आणि ऑफकोर्स तिथं हॉर्मोनल बॅलन्स होतो. हॉर्मोनल बॅलन्स झाला की ऑफकोर्स आपल्या बाकी सगळ्या गोष्टीला नियंत्रण यायला करतो. बरीच लोक आपल्या ह्याच्यामध्ये म्हटलं बघा, कारण शुभदाताई पण सांगितल्या की वयाच्या ह्या वयात त्यांना त्यांची पांढरी केस काळी व्हायला लागली. कारण ह्या झोपेमुळे पण प्रॉपर रेग्युलेशन झाल्यामुळं हे सगळे ऑटोमॅटिकली रिझल्ट येतात. आता जर का प्रॉपर जर झोप झाली नाही, जर प्रॉपर जर झोप झाली नाही, आपल्याला काय काय होतं. ऑफकोर्स मगाशी ताई म्हटल्याप्रमाणे चिडचिड होते, डिप्रेशन येतं, आपलं अँझायटी वाढतं. अँझायटी वाढल्यामुळे आपलं
विचार करण्याची पद्धत चेंज होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कामात चुका वाढतात, सेम सेम रिपिटेशन चुकातलं वाढतं. हा, अलीकडे जो रिसर्च आहे ना, झोपेच्या प्रॉब्लेममुळे ना, झोपेच्या प्रॉब्लेममुळे ऍक्सिडेंटचं पण प्रमाण खूप वाढायला लागलंय. आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं की काय काय होतं आपल्याला माहिती आहे. ऑफकोर्स इमोशनल डिस्टर्बन्स झालं, रिलेशन्समध्ये डिस्टर्ब होतात, आणि रिलेशन्स डिस्टर्ब झाले, पूर्ण आपलं फॅमिली डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीवरती त्याचं परिणाम होतो, आणि स्टुडंट्समध्ये शिकण्याची क्षमता कमी होते. आता आपण म्हणतो ना, झोपेचा जो प्रॉब्लेम आहे युजली एजेड लोकांचा प्रॉब्लेम आहे. ऑफकोर्स जसं जसं एज वाढतं झोप कमी होतं का? होतं. पण कम्पॅरेटिव्हली आता जर का स्टडी केलं, बदललेल्या आहार पद्धतीमुळे आईमध्ये पण आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये पण जे तेच पोटात त्या बाळात जातं, आणि जे बाळांच्या मध्ये पण खूप लोकांच्या मध्ये आपण ज्यावेळेला काउन्सिलिंग करत असतो त्यावेळेला काय म्हणतात, माझं बाळ झोपते 10:30-11ला, माझं बाळ झोपते 12 वाजता, माझं बाळ झोपते 1 वाजता. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत लहान मुलांच्या मध्ये पण आता आपण बघायला लागलोय. त्याच्यामुळे झोपेना आता एक पॅन्डेमिक म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने त्याला घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन तो काम करायला पाहिजे. ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टीचं झाल्यामुळे ना ब्लड प्रेशर वाढणार, शुगर होणार, परत हॉर्मोनल ह्याच्यामुळे बाकीच्या पिरियड्स इश्यूज येणार, राहण्यासाठी त्याचे प्रॉब्लेम्स येणार. कारण थोडंसं लॉस ऑफ लिबिडो म्हणतो. लॉस ऑफ लिबिडो म्हणजे काय? जे सेक्स ड्राईव्ह पाहिजे पुरुषांमध्ये पण आणि फिमेल्समध्ये पण, तो सेक्स ड्राईव्ह कमी होतो. ऑफकोर्स वृद्धत्व त्याच्यावर कॉन्ट्रीब्युट करतं, एज पण कॉन्ट्रीब्युट करतं, पण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळं ह्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झाल्यामुळं थोडंसं जे आपलं जो रिलेशन्समध्ये पण त्याचं डिस्टर्ब येतं. आता माझी झोप प्रॉपर आहे का नाही, माझी झोप प्रॉपर आहे की नाही, क्वालिटी स्लीप आहे की नाही, हे कशावर ओळखायचं? हे थोडंसं एक 5 ते 7 आपले त्याचे लक्षण आहेत. ते जर का आपण बघितलं ना, माझी झोप प्रॉपर व्हायला लागली की नाही याच्यावरती आपण बघू. आता बघा, झोपला आपण झोपी काय जायला जातो साधारणतः एक नॅचरल म्हणजे फिजिओलॉजिकल एक आपलं आतलं जैविक घड्याळ जर प्रॉपर असेल तर एक 15 ते 20 मिनिटात प्रॉपर झोप लागायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर रात्री वारंवार जाग येतं का? जाग येत असेल तर कुठेतरी ते स्लीप सायकल डिस्टर्ब आहे. आता रात्रभर माझी झोप प्रॉपर झाली, पण सकाळी उठल्यानंतर मला फ्रेश वाटतं का? आणखीन एक थोडंसं झोपावंसं वाटतं का? ह्या गोष्टी आपण चेक करायला पाहिजे. परत दिवसभर आपण नॅप्स घेतो का? बसल्या तर मगाशी ताई म्हटले ना, नॅप्स आपले प्रॉपर आहेत का नाही इम्प्रॉपर आहेत, ते सुद्धा तिथं बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिवसभर सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत माझी क्षमता टिकून राहिली आहे का? काम करण्याचं असू दे, ज्या गोष्टी आपण सगळ्या ज्या गोष्टी करायला लागलोय ते त्याच इंटेन्सिटीने आपण करायला लागलोय का? सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत. आपण बरेच लोक सांगतात बघा, माझी एनर्जी पूर्वी नसायचं, पण आत्ता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं एनर्जी टिकून राहते, असे खूप लोकांनी त्यांच्या अनुभवात सांगितले. ऑफकोर्स स्मरणशक्ती प्रॉपर आहे. म्हणजे कसं होतंय, आपण बोलत बोलतच एकाचं नाव आठवतच नाही आपल्याला, बोलत बोलतच एखाद्याचं आपल्याला काय बोलतो एक टास्क द्यायचं असतं, त्यातले जे कडी जे वर्ड संग्रह असतं ते जे सुसूत्रता आपल्यामध्ये यायला पाहिजे ते कमी होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला ते बघायचं. हा, मूड खूप स्विंग्स होतात का? आता एकदम छान आहे, आणि नंतर बघायला गेलं की एकदमच हे होतो. स्पेसिफिकली ज्यांना ऑलरेडी अँटीसायकेट्रिक ट्रीटमेंट चालू आहे, ठराविक गोळ्या चालू आहेत, त्यांनी ॲब्रप्टली जर का त्यांच्या गोळ्या जर बंद केल्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी जर बंद केल्या, आपण जर का त्याच्यावरती कारण काय म्हणतो ना, एक एक जण सांगतात इतक्या वर्ष गोळ्या खाऊन करणार आहेस का? किती दिवस तू गोळ्या खाणार आहेस? हे ज्यावेळेला असा प्रश्न येतो त्यांनी स्वतः गोळ्या बंद करायला चालू करतात, आणि त्याचा जो रिव्हर्स इफेक्ट येतो तो खूप प्रमाणात येतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स जर का रात्री अनेक वेळा जाग येत असेल, दिवसभर डुलक्या लागत असतील, तर झोपेची गुणवत्ता आपल्याला कमी आहे. आणि ह्या 5-6 ग्राउंड्सवरती आपण जर का टेस्ट जर बघितलं, माझी झोप प्रॉपर होते का नाही होते याच्यावरती असतं. आता झोप प्रॉपर होण्यासाठी ना आपलं लाईफस्टाईल तर बरोबर करणं खूप गरजेचंच आहे. आणि त्याच्या बरोबरीनं जे आपल्या आहारात प्रोटीनची जी कमतरता आहे, ते प्रोटीनची कमतरता आपण जर का प्रॉपर त्याला सप्लिमेंटेशन केलं, रिप्लेस केलं, तर आपल्याला झोप यायला त्याचं प्रॉब्लेम येत आहे. कारण बघा,
प्रोटीनमुळे जे आपल्याला ट्रिप्टोफॅन म्हणून एक करलं झोपेला आणि मेलेटोनिन म्हणून झोपेला कॉन्ट्रीब्युट करणारे हे हॉर्मोन्स आहेत. हे हॉर्मोन्स जर का प्रॉपर त्याचं मिक्सिंग होऊन आपल्या शरीरामध्ये झोप येण्याला जे ट्रिगर पॉइंट लागतं ते ट्रिगर करण्यासाठी त्याचं रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल असतात हे अमायनो ऍसिड्स असतात. आणि जे अमायनो ऍसिड जे असतात ते प्रॉपर जर का त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर का आपल्या पाहिजे त्या वेळेला इफ ऑल आपलं जर का लाईफ सायकल आपलं जर का लाईफस्टाईल प्रॉपर असेल ज्या त्या वेळेला ते आपले स्त्रवण होत असतात आणि झोपेमध्ये आपल्याला हळूहळू आपल्याला प्रॉब्लेम यायला कमी होतं. कारण त्याच्यामध्ये ना हॉर्मोनल बॅलन्स वाढलं की झोपेचा जो प्रॉब्लेम आहे झोपेला आपल्याला येणारे जे अडथळे असतात हळूहळू आपल्याला ते कमी होतात. हा आपण काय म्हणतो बाकी सगळ्या गोष्टी दूध असू दे दही असले आणि आपल्या सकत संतुलित आहारामध्ये जे आहे ते ए ग्रेड प्रोटीन आहे त्याच्यामुळे त्याचं पूर्ण बॉडी क्षमतेने वापरल्यामुळं आपल्याला 100% त्याचा उपयोग होत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या झोपेमुळे बरं का, पण झोप सुधारण्यासाठी आपल्याला स्वतःवरती आपल्याला काम करावं लागतं. ते सगळ्यात उठण्याची वेळ जरी एखाद्या वेळेस मागे 8 ते 10 दिवस एक एकदा एका महिन्यांना आपल्याला झोप येणार नाहीये. इवन अदर पण ते ट्रिगर बिकॉज ते आतून काय काय बिघाड झाले आतून जे बिघाड झाले ते आपल्या क्षमतेवरती नसतं त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला झोपेवरती आपल्याला काम करावं लागतं. पण त्यांचे स्क्रीन टाइम ऑफकोर्स त्याच्यावरती आपण हे करायला पाहिजे. कंपल्सरी कुठे ना कुठेतरी आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी गरजेचे असणार आहे आणि त्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आपलं जो योग निद्रा आहे योग निद्राचा समावेश करून आपलं नॅचरल जे सेंटर आहेत ते नॅचरल सेंटर चार्जिंग करण्याचं आपल्याला खूप गरज आहे. आहाराचं मी बघितलंच आहे. ऑफकोर्स कॅफिनेटेड ड्रिंक्सचं प्रमाण कमी करायला पाहिजे. ताणतणावरती आपलं कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे. परत आपलं सगळं जर का आपलं औषधं जर असतील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते टेपर ऑफ करायचे नाहीयेत. आणि सकाळचा जो सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे कारण सकाळचं सूर्यप्रकाश आपल्या बॉडीला ना एक वेगळ्या प्रकारचं एनर्जी देतं आणि त्या एनर्जीमध्ये बॉडीचं रेज्युनेशन सेल टू सेल होण्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोग होतात. आणि सतत जर का आपला जर का प्रॉब्लेम असेल निद्रानाश असू दे मोठ्यानं घोरणं असू दे झोपेत श्वास थांबणे जे स्लीप ॲपनिया दिवसभर अतिशय झोप येणे ह्याला प्रॉपर आपण मेडिकेशन आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून ह्या आहाराच्या जोडीला ते जर आपण केलं आपल्या ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर येऊ शकतो. आता निष्कर्ष म्हणजे काय आता जे समरायझेशन आपण करायचं म्हटलं तर ना झोप ही वेळेचा अपव्यय नाही आहे वेस्टेज नाही आहे आरोग्यात सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आणि हे ज्यावेळी गुंतवणूक आपण करतो ज्या आपल्या ज्या चॅलेंजेस आहेत फॅट लॉस असू दे डायबेटीस असू दे ब्लड प्रेशर असू दे संधिवात असू दे कुठलेही आपले इश्यूज असू देत आपण म्हणतो पित्ताचे प्रॉब्लेम्स असू देत ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का त्या रिज्युनेट करायचं म्हटलं तर प्रॉपर झोप होणं आपलं गरजेचं असतं. कारण आता थोडं आपण जर हायलाईट करायचं म्हटलं तर औषधांच्या पेक्षा ना आपण नियमित शांत आणि जर का प्रॉपर जर का क्वालिटी जर झोप घेतली ना औषधं आपल्याला ऑफकोर्स हेल्प करणारच आहेत पण औषधांशिवाय आपण जगू शकतो का 100% जगू शकतो प्रोव्हाइडेड आपण जर का क्वालिटी क्वांटिटीमध्ये आपण जर का प्रॉपर झोप घेतलं आणि त्याच्या जोडीला इथं जे आपल्याला सकस संतुलित आहार परत कस्टमाइज्ड व्यायाम करायचं का योगा करायचं ह्या गोष्टी ह्या जर का आपण पूर्ण आणि माइंडसेटवरती आपण जर काम केलं आपल्या ज्या गोष्टी शताशी फॅमिलीकडनं पाहिजेत तुम्ही ज्या गोष्टीसाठी इकडे शताशी फॅमिलीला जॉईन झालाय त्या सर्व रिझल्ट आपल्याला 100% येण्याला काही हरकत नाही. थँक्यू ताई. चलो जोरदार क्लॅप करू आपण. झोप खरंच त्याला बेस्ट म्हटलं जातं की लई झोपलं जातंय बाकी काय. खरंच काही लोक विनाकारण पण करतात त्याची स्वतःची क्रयशक्ती वापरत नाहीत. विनाकारण झोपणं ओके चांगलं नाही. कारण असताना झोपणं ओके. बॉडी रेस्ट मागतं त्यावेळेला झोपणं ठीक आहे कारण तिथं बॉडीला रेस्टची गरज आहे याच्या